महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड, वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिल्यानंतर झाली निवड। अधिवेशनात जास्तीत जास्त मंत्र्यांनी उपस्थित राहा, अधिवेशनात सर्वच मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्र्यांना सूचना। विरोधक उमेदवारांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, मनपा निवडणुकीत ठाकरे ब्रँडच फुगा फुटू नये म्हणून त्यांनी हे केलं, ठाकरे ब्रँडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। आम्ही रोज फोनवर बोलतो, कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवर टाकतो, फडणवीस शिंदेंच्या अबोल्याच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी। दिवाळी अधिवेशनाचं कामकाज समोर, पहिल्या दिवशी शासकीय कामकाज, पुरवणी मागण्या सादर होणार, शोक प्रस्तावानंतर पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब होणार। ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू, शिवसेना आणि भाजपचे नेते ठाकरेंच्या शिवसेनेत, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इनकमिंग। भिवंडीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या, ठाकरेंच्या शिवसेनेत भाजप आणि शिवसेनेतून इनकमिंग सुरू, या पक्षप्रवेशानंतर तालुक्यात ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली। उल्हासनगर महापालिकेत मतदार शोधून दाखवा, मतदार शोधा 1 लाख रुपये घेऊन जा, मतदार शोधणाऱ्याला मनसेकडून 1 लाखांचं बक्षीस घोषित। नागपुरात गुरु गोविंद सिंग यांचा शताब्दी समारोह, कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती, कार्यक्रमात सुमारे 5 लाख भाविकांची उपस्थिती। मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी नवीन कायदा आणावा, मुख्यमंत्र्यांना निवेदन देत दादा भुसेंची मागणी। जळगावच्या भडगाव पाचोऱ्यात ईव्हीएम सुरक्षेला खासगी कवच, ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर खासगी सुरक्षा रक्षक तैनात, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी नेमले सुरक्षा रक्षक। हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरदार, राम शिंदे आणि नीलम गोऱ्हेंनी घेतला तयारीचा आढावा, कोणत्याही व्यवस्थेत त्रुटी ठेवू नका, दूरध्वनी इंटरनेट सेवा खंडित ठेवा, सभापती आणि उपसभापतींच्या सूचना। सरकार पैशांचा वारेमाप वापर करते, राज्यात उडता पंजाब सारखी वाईट स्थिती, सरकारकडे विरोधी पक्षाचा सन्मान राखण्याची सभ्यता नाही, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनात 2 दिवस भांडणच चालतील, राजकीय नेते शेतकऱ्यांचं वाटोळं करणार, मनोज जरांगेंची टीका। छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीचे फॉर्म घेण्यासाठी गर्दी, भाजप कार्यालयात इच्छुकांची उसळली गर्दी, पहिल्या 2 तासात 340 फॉर्मचं वाटप। कोल्हापुरात शिवसेनेचा काँग्रेसला धक्का, माजी महापौर सई खराडे चिरंजीवासह शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। डोंबिवलीमधील अभिजित थरवळांच्या प्रवेशाला स्थगिती, भाजपमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तुर्तास स्थगिती, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली माहिती। संगमनेरमध्ये ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमचे कॅमेरे बंद झाल्यानं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम, सर्व उमेदवारांची तातडीनं घटनास्थळी धाव। भाजपचे मनसुबे हाणून पाडा, उद्धव ठाकरेंच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, भारतीय कामगार सेना म्हणून एकसंघ राहा, भारतीय कामगार सेना कुणाची मक्तेदारी नाही, उद्धव ठाकरेंनी टोचले ज्येष्ठ नेत्यांचे कान। विरोधी पक्षनेत्याशिवाय विधिमंडळ कामकाज होणार का, या प्रश्नावर राम शिंदेंचं आश्चर्यकारक विधान, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही, विरोधी पक्षनेते पदावरून राम शिंदेंचं विधान। जय पवारांच्या लग्नात काका पुतण्याचा एकत्र डान्स, ते राजकीय नृत्यही एकत्रच करतात, 2024ला मी त्यांच्या राजकीय नृत्याचा शिकार झालो, राम शिंदेंची अजित पवार रोहित पवारांवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुस्तकाचं लोकभवनात उद्या प्रकाशन, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशन,
अजित पवार, एकनाथ शिंदे राहणार उपस्थित. केवळ बोलून विरोधी पक्षनेते पद मिळत नसतं, पाहिजे तेवढे आमदार आणण्याचा प्रयत्न करा. भाजप नेते प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली संजय राऊतांची भेट. भेटीदरम्यान राऊतांच्या तब्येतीची केली विचार. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या अडचणीत वाढ. गोपाल दातकर यांच्यावर पैसे चोरल्याचा आरोप. जिल्हाध्यक्ष विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आमचे प्रयत्न. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. विविध मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार. केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करता राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली. चुकीची माहिती पसरवू नका. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा खासदार ओमराजे निंबाळकरांना टोला. भाजपला पंढरपूरमध्ये तगडं आव्हान. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा पराभव झाला तर मंगळवेढ्याच्या राजकारणामध्ये तोंड दाखवणार नाही. तीर्थक्षेत्राचे प्रमुख भगीरथ भालकेंचं माजी आमदारांना आव्हान. पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण. शीतल तेजवानीला बावधन पोलीस ताब्यात घेण्याची माहिती. सध्या तेजवानी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी नागपुरात लागले बॅनर. वसई विरार पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मनसेच्या 24व्या कार्यालयाचं उद्घाटन. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत उद्घाटन. वर्ध्यात पूर्ती सुपर बाजारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमाला मंत्री बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी उत्पादन वाढवलं पाहिजे, गडकरींचं वक्तव्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चेंबूर आंबेडकर गार्डन इथे अल्पोपहाराचं वाटप. प्रबुद्ध भारत सामाजिक मित्र मंडळ यांच्या वतीनं वाटप करण्यात आलं. पनवेलमध्ये मराठा भवनाचं उद्घाटन. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित. बीकेसी परिसरातील MMRDA मैदानात सुप्रसिद्ध गायिका टायलनचा कॉन्सर्ट आयोजित. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध. कर्णकर्कशच्या आवाजामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम. मेट्रो 2 ची सेवा विस्कळीत. 1 तासांपासून सेवा ठप्प. DN नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान सेवा विस्कळीत. सोलापूर धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित. पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा. लुटमारीच्या घटना वाढल्यानं काही ठिकाणं धोकादायक जाहीर. पिंपरी चिंचवडमध्ये 2 कोटींच्या लाच प्रकरणी PSI प्रमोद चिंतामणी शासकीय सेवेतून बडतर्फ. पैसे दुपटीचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक. आयुक्त विनय कुमार चौबे यांचे बडतर्फ करण्याचे आदेश. इस्कॉन मुंबई आणि इस्कॉन बंगळुरूत वाद. इस्कॉन मुंबईच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार. भगवान कृष्ण या सगळ्याबद्दल काय विचार करत असतील, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. बुलढाण्यात 27-28 डिसेंबर रोजी महाकवी वामन कर्डक साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलनाच्या लोगोचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन पार. यवतमाळ जिल्ह्यात अवैध रेती तस्करीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ. पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप. रेती तस्करी रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ठोस निर्णय घेणार का, याकडे लक्ष. आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा. हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार मोर्चा.
तुटपुंजा मानधनाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पातील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुलुंडचा AQI सतत खराब. भाजप आमदार मिहिर कोटेंची कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी CBS इनामदार पुन्हा उच्च न्यायालयाच्या दारात. भरपाई सरसकट 8,500 वरच थांबली. शेतकऱ्यांचं 100% नुकसानीची नोंद असताना दिरंगाई. मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रादुर्भावात वाढ. माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचा आरोप. मुंबईत धूर फवारणी सुरू करण्यासाठी धोरण आणा. नार्वेकर यांचं मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराळींना पत्र. बार्शीच्या पांगरी गावात गोवंश हत्या केल्यामुळे स्थानिक आक्रमक. ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांचा जमाव. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी. भिवंडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरूच. पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. इंदापूरच्या नीरा भीमा साखर कारखान्यातर्फे 3,101 रुपयांची उचल. कारखान्यानं 34 दिवसात 2 लाख मेट्रिक टन गाळप तर एका दिवसात 6,400 मेट्रिक टन गाळपाचा नवा उच्चांक नोंदवला. सोलापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही. पुढील 15 दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास राज्याच्या कृषी मंत्र्यांना सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही. ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळेंचा इशारा. तपोवन मधील वृक्षतोडीला नाशिककरांचा विरोध. नाशिककरांनी केलं अनोखं आंदोलन. संगीतमय वातावरणात नाटक सादर करत आंदोलन. सांगलीत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावातील 19 एकर जमिनीचं अधिग्रहण. कंपनी आणि प्रशासनानं जागा चुकीच्या पद्धतीनं हडपल्याचा ग्रामस्थांचा आरोप. महिला आणि ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यात 20 दिवसात वाघ बिबट्याच्या हल्ल्यात 3 नागरिकांचा मृत्यू. वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीकरता गडचिरोली नागपूर मार्गावर नागरिकांचं चक्काजाम आंदोलन. आंदोलनात काँग्रेसचे आमदार रामदास मसराम सहभागी. शिवडी TJ रोडवरील पोस्ट ऑफिस दादर हेड ऑफिस मध्ये विलिनीकरण. स्थानिक जनतेचा विरोध. माजी नगरसेवकांनी स्थलांतर थांबवण्यासाठी केला पत्रव्यवहार. जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूती विभागात आवश्यक सुविधांची कमतरता. विभागातील लिफ्ट गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून बंद तर विभागात खाटांची कमतरता. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांचे नातेवाईकांचे हाल. आम्ही दररोज 100 कबुतर आणतोय. गोरक्षकांप्रमाणे प्रत्येक वॉर्डात कबूतर रक्षक तयार करत आहोत. आम्ही धर्म आस्थेशी तडजोड करणार नाही. जैन मुनी निलेश चंद्र यांचा वक्तव्य. राज्यातील शिक्षकांचं उद्या आझाद मैदानात आंदोलन. जुनी पेन्शन TET या मागण्यांकरता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा एल्गार. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत राज्यव्यापी आंदोलन. आदित्य ठाकरेंना देखील इंडिगोचा फटका. आदित्य ठाकरेंची इंडिगो फ्लाईट रद्द. आज आदित्य ठाकरे इंडिगो फ्लाईटने नागपूरला येणार होते. इंडिगोच्या गोंधळामुळे आदित्य ठाकरे नागपूरला पोहोचले नाही. स्पाइस जेटची अतिरिक्त 100 विमान उड्डाण. इंडिगोच्या गोंधळामुळे स्पाइस जेटचा निर्णय. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला निर्णय. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीट रद्द. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदार मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत जाणार चार्टर्ड विमानाने. नागपूर अधिवेशनासाठी वेळेत पोहोचण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या स्वतःच्या वाहनाने प्रवास. विमानसेवेच्या वेळेतील बदलामुळे हेमंत रासनेंची खबरदारी. पुणे विमानतळावर सध्या परिस्थिती नियंत्रणात. इंडिगो वगळता इतर विमानांची उड्डाणं आणि आगमन सुरळीत असल्याची माहिती.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांसाठी आतमध्ये 200हून अधिक खुर्च्यांची व्यवस्था. बैठक. विमान सेवेचा आमदारांना फटका. मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानामधून अधिवेशनासाठी नागपुरात दाखल. छत्रपती संभाजीनगरात 4 दिवसापासून विस्कळीत असलेली इंडिगोची विमानसेवा अखेर सुरळीत. प्रवाशांची आणि पर्यटकांची गैरसोय. केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे तक्रार. इंडिगो विमानसेवेचा आमदारांना देखील फटका. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीट रद्द. इंडिगोकडून झालेला प्रकार अत्यंत बेजबाबदारपणाचा. इंडिगोच्या घोळामुळे प्रवाशांना मनस्ताप. इंडिगोची सेवा पूर्ववत होतीये, मात्र चुकीसाठी इंडिगोवर कारवाई होणार. मंत्री मुरलीधर मोहोळांचं वक्तव्य. एफडीटीएल व्यवस्थेला फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती. चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन. समितीच्या अहवालानुसार कारवाई होणार. मुरलीधर मोहोळांची माहिती. छत्रपती संभाजीनगरातील 7 कारखान्यात 5 लाख क्विंटल साखर उत्पादन. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पन्न दुप्पट. साखर उतारा 7.94% नोंदवला गेला. हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हळद उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट. जिल्ह्यातील शेतकरी संकटात येण्याची शक्यता. वर्ध्यात सघन कपाशी लागवड. प्रक्षेत्र दिन आणि जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा. शेतकऱ्यांना आधुनिक कपाशी तंत्रज्ञान आणि मृदा संवर्धनाबाबत मार्गदर्शन. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांचा फॉर्च्युनर मधून प्रवास. उच्च दर्जाची गाडी न वापरण्याचं कारण आलं समोर. 2 राष्ट्रप्रमुख एकत्र आल्यानंतर त्यांच्या हालचालींचा अंदाज बांधता येऊ नये यासाठी वाहन वापरण्याचा निर्णय. ऍपल लवकरच आयफोन 17e चा मॉडेल लॉन्च करणार. 2026च्या सुरुवातीला ऍपल स्वस्त आयफोन 17e मॉडेल लॉन्च करणार. खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात कंगना, खासदार सुप्रिया सुळेंचा डान्स. कंगना रनौत, सुप्रिया सुळे आणि महुआ मोइत्रा यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पान मसाला गुटखा नागपुरी खर्रा बंदीची खासदार संजय देशमुखांची लोकसभेत मागणी. यवतमाळमध्ये पोलीस आणि एफडीए यंत्रणा असताना गुटखा आणि तंबाखू तस्करी. पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात सामूहिक गीत पठणाचा आयोजन. पठणाला 5 लाख अनुयायांसह विविध राज्यातील 150 संत आणि ऋषींची उपस्थिती. गोव्यातील पबला भीषण आग. 25 जणांचा होरपळून मृत्यू. अरपोरा इथल्या बीच बाय रोमिओ लेन या पबमध्ये सिलेंडर स्फोटातून आग लागल्याची माहिती. रत्नागिरीच्या खंडाळ्यात भीषण आग. हार्डवेअरच्या गोडाऊनसह कार जळून खाक. 14 लाखांचं नुकसान. निवळी जयगड मार्गावर ही घटना. पुणे सातारा खंबाटकी घाटात भीषण अपघात. 7 गाड्या तीव्र उतारावर एकामागे एक धडकल्या. अपघातात काही जण जखमी. अरपोरा नाईट क्लब मध्ये भीषण आग. प्रकरणी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत. जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर. गोवा सरकारचा निर्णय. नाशिकच्या वणी सप्तशृंगी घाटात भीषण अपघात. दरीत गाडी कोसळली. दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू. नायगाव उड्डाण पुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत तरुणाचा मृत्यू. हिमाचल प्रदेशात लग्न समारंभात मोठी दुर्घटना. लग्न समारंभादरम्यान मातीचं घर कोसळलं. दुर्घटनेत 25 महिला जखमी. अमरावती जिल्ह्यात बिबट्यानं केली शेतामध्ये हरणाची शिकार. बिबट्याच्या धास्तीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. कॉल करूनही वन विभागाचे अधिकारी आले नसल्याचा अंजनगाव सुरजीतील शेतकऱ्यांचा आरोप. विरारमध्ये कर्जबाजारीपणामुळे व्यक्तीची आत्महत्या. फुलपाडा येथील व्यक्तीनं स्वतःला पेटवून घेतलं. वाचवायला गेलेली पत्नी आणि भाचा जखमी. पुणे
पुणे विमानतळ परिसरात दुचाकीला कारची धडक, कारमध्ये असलेले 4 तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात बिबट्या आणि तरसचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. वन विभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. बारामतीच्या इंदापुरात ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात दोन्ही वाहनांची अचानक पेट, तर ट्रॅक्टरसह चालकाचा होरपळून मृत्यू. मार्गावर 2 तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी. अंगावर शेड आणि भिंत कोसळल्यानं कामगाराचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या भोसरी MIDC मध्ये खोदकाम करत असताना दुर्घटना. या प्रकरणी भोसरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची. पुण्यातील वडगावात बिबट्याचा मुक्त वावर. एका घराच्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना चित्रित. छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर रोडवर भीषण अपघात. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला बसने दिली जोरदार धडक. पालघरमध्ये विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर. बिबट्यांचा शेळ्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. धुळ्यातील 40 मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास प्लॅस्टिकच्या गोदामाला भीषण आग. आगीत गोदामाचं 40 लाख रुपयांचं नुकसान. माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.